मुन्नू अस्मे तायडे मुन्नूला सांभाळा ग. अस्मे मी घरात नसताना भावनेच्या भरात काय बी भलत सलत करायचं नाही. शांत डोक्यानं जे काय करायचं ते करायचं. येतं का लक्षात? हाय, आम्ही तुला इथं एकटा सोडून घरला नाही जाणार. होय, आम्ही कुठं बी नाही जाणार. इथंच थांबणार तुझ्या संग. नाही अस्मी, घरला जायला पाहिजे. घर सांभाळायला पाहिजे. देवाची पूजा नैवेद्य सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हंतायडे अस्मे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली खानावळ नीट चालू राहायला पाहिजे. खानावळीत येणारा प्रत्येक गिराईक समाधानानं पोटभर जेवून गेला पाहिजे. कळतंय का तायडे? ओ राणी, बाकीचे काम सोडून काय त्यांचा फॅमिली ड्रामाच बघायचा आहे का? त्यांचा ड्रामा बघून तुम्ही ढसा ढसा रडायला लागले. चला कामाला लागा. आणि हो, तुम्ही 2 मिनिटात निघायचं, कळलं का? रडू नको बाळा. अस्मी तायडे आपली खानावळ नीट चालू ठेवा. आपलं अन्नपूर्णा मातेचं व्रत भंगू देऊ नका. हाय, तू म्हणशील तसंच होईल. शांत व्हा तू. निघा निघा आता. जास्त विचार करू नका. अस्मे डोकं शांत ठेवायचंय. कळतंय का? आणि मुन्नू त्रास नाही द्यायचा. मी नसताना कामाचं लोड जास्त होईल. तायडी जसं सांगल तशी कामं कर. शांत आहेच. हा, आय, पोलीस तुला यामिनीच्या घरापुढनं नेत असताना त्या दोघांनी तुला लई त्रास दिलेला समजलं मला. पण तू अजिबात रडली नाहीस, त्यांच्या पुढे झुकली नाहीस, हे बी समजलं मला. आय, मला तुझा लई अभिमान वाटतो. मग अगं अस्मी सारख्या लेकीची आई कवा तर शोभायला पाहिजेलच की. आय, आमच्यामुळं तू नाही, तुझ्यामुळं आम्ही आहे. आय, मी बी तुझी लेक शोभेल असं वागण्याचा प्रयत्न करेन. चला, भेटायला दिलं तर तुम्ही राहायला चाले का इथं? चला लवकर. जावा जावा, माझी काळजी करू नका. खाणं नीट चालू ठेवायचे.
निघा निघा. अन ऐक, इथं काय त्रास झाला ना तर राणे साहेबांनी सांग, त्यांच्याकडे माणुसकी आहे. निघा. काय ग, फोन नाही लागत आहे? माझ्या फोनवरून लावून बघते का? तायडे, अगं माझ्या मोबाईल वरनं लागल ना, तुझ्या मोबाईल वरनं कसा लागल? आणि आपण मुन्नूच्या मोबाईल वरनं लावलेला की फोन स्विच ऑफ यायलाय. दीदी, मग तू सोहम दादाच्या मम्मीच्या मोबाईलवर फोन कर की. अगं माझ्याकडे सविता काकूंचा नंबरच नाही. मग मी सोहम दादाच्या घरला जाऊन येते. सोहम दादा आला ना की आई लगेच सुटेल. नाही नाही, एवढ्या रात्री तू एकट्यानं नाही जायचं. एकटी कशाला जाईल मुन्नू? मी आहे की, जाऊ ना तिथे. हा हा, लगेच जाऊन या. चल विकी. तोपर्यंत मी सोहमच्या साहेबांनी फोन लावून बघते. कशा पायी विषयाची परीक्षा? हा, बऱ्या बोलानं बोलून द्यायचं. कुठं लपवले 10 लाख रुपये? हा, काय केलं त्या पैशांचं? हे बघा, तुमच्या त्या उद्धट पोरीनं हे कागद फाडलात. नाव काय म्हणाल तिचं? हा, अस्मीच ना ती. तिने हे पेपर फाडले. वय, गोपीनाथ पाटीलनं तुम्हाला अजून एक संधी मिळावी म्हणून हा पेपर दिलाय. हे बघा, करा सही, व्हा मोकळ्या. साहेब, मी पैसे चोरलेले नाहीत आणि मी सही बी करणार नाही. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही, मी पैसे चोरले नाही, मी सांगणार नाही. या असंच चालू राहिलं ना तर तुम्हाला इथंच राहावं लागल. अख्खं मरण सुद्धा इथंच मारावं लागल. मरा, बघा तुमची कर्माची फळं. सोहमचे साहेब बी नेमके आत्ताच बाहेर गावी गेलेत. काय बी करून सोहम संग बोलणं झालं पाहिजे. तो आईला सोडवायसाठी जामिनाची व्यवस्था करू शकतोय, पण त्याचा फोन लागना. घरी तरी असला पाहिजे तो. असेल तू घरीच. मुन्नू गेली आहे ना बघायला, होईल बोलणं. ती बघ आली. काय ग, झालं का बोलणं? नाही तायडे, घराला कुलूप होतं, कोणीच नव्हतं घरी. अगं मग आजूबाजूला विचारलं का नाही? त्यासनी काय तर माहित असेल का? निघून आली कुलूप बघून तशी. हसमे, विचारलं तिथे, कुणालाच काही माहिती नाही. शेजारच्या मावशी तर एवढ्या रात्री दरवाजा वाजवलं म्हणून वरडल्या पण मला आणि विकीला. पुढे काय करू समजलंच नाही, म्हणून विकीला घरी सोडला आणि मी बी आली. हे म्हणून सॉरी सॉरी सॉरी. मी उगाच तुला बोलले. तू तुझ्या परीनं होईल तेवढं सगळं केलंस. छान केलंस. हसमे, पण आता काय ग करायचं आपण?
सगळेच दरवाजे बंद झाले. नाही तायडे, सगळे दरवाजे कधीच बंद होत नसतात. आणि झाले तरी खिडकी असतीच. मी उद्याच्या उद्या सोहमच्या ऑफिसात जाऊन येते. सोहम असेल तर ठीक, नाहीतर तिथल्या वकिलासनी भेटून येते. वय दिदे, भेटून ये. आता आईला सोडवायसाठी तूच काहीतरी करू शकतेस. काय अस्मी, आता तूच काय तर करू शकतेस. लवकरात लवकर काय तर कर. राधक्का, ह्यो आवाज असाच येत राहणार. आणि ह्यो बल्ब असाच जळत राहणार. हा जो त्रास होतोय एवढा सहन करण्यापेक्षा केले कागदावर सैन वाना मोकळे. गोपीनाथला तक्रार मागे घ्यायला मी सांगतो. असा जर हट्ट धरून बसल्या राधक्का, तर तुमची काय हाल होईल याचा तुम्ही विचार बी करू शकत नाही. कळलं का? साहेब, मला जन्मठेप झाली तरी बी मी सही करणार नाही. माझ्या देवाला माहिती आहे मी चुकले नाही, आणि तो मला काय बी होऊ देणार नाही. राधक्का, तुमच्या देवाला माहित असतं तर तुम्ही तर नसत्या. थोड्या वेळासाठी तरी ते पैसे मी माझ्याकडे ठेवून घेतले, त्याची शिक्षा मला मिळत असत. पण प्रायश्चित समजून आनंदानं भोगीन मी ती शिक्षा. पण माझ्यासाठी तुम्ही स्वतःला जागरणाचा त्रास देऊ नका सा. म्हणजे तुम्हासनी जर असं वाटत असेल काही काठी इथं वाजवत बसला म्हणजे मी माझा विचार बदलीन, तर तसं काय बी होणार नाही साहेब. तरी बी तुम्हासनी बरं वाटावं म्हणून तुम्हासनी ही काठी इथं वाजवत बसायचं असेल तर खुशाल बसा. राणे साहेब, एक विनंती आहे. इथं जे काय होते, मला जो काय त्रास होतो तो माझ्या लेकीसने सांगू नकासा. काय बी सांगू नकासा. त्यासनी सहन नाही व्हायचं. माझी चूक आहे, माझ्यामुळेच होऊन बसले. मी तो कागद ठेवून घेतला नसता ना तर आज हे झालंच नसतं. नाही तायडे, तुझी काही चूक नाही. माझ्यामुळे झालंय सगळं. मी जरा शांत डोक्याने घेतलं असतं ना ते सगळं झालंच नसतं. मी रागाच्या भरात यामिनी पुढे तो कागद फाडला, त्याचा राग म्हणून तिने हे सगळं केलंय. चूक तुझी बी नाहीये तायडे, आणि दिदे तुझी बी नाहीये. तुम्ही काय बी केलं असतं तरी यामिनी नाही केलंच असतं. फक्त जे उद्या व्हायचं ते आज झालं एवढंच. आणि आता जे काय झालंय ते कशामुळं कुणामुळं
ह्याचा विचार करून काही होणार नाही. आणि झोपा आता. आपल्याला असं दमून चालणार नाही. उद्या सगळी कामं आईशिवाय करायची आहेत आपल्याला. झोप हसमे, झोप. ये. दिदे, दिदे, अगं तायडे बघ की कशी करायला. काय झालं तिला? तू चल आधी, चल. तायडे, 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 काय झालं? मला काय बी सुचना झालं. आधी काय करायचं असतं, आई सकाळी काय करते मला काय बी सुचना. तायडे, अगं आई संग किचन मध्ये तूच जास्त असतेस की. होय, आणि आता तिच्या जागी मी तूच आहेस. नाही, मी आईची जागा नाही घेऊ शकत. अगं मला कायच येत नाही असणे. मी बिनकामाची आहे. आई जसं सांगते ना मी तसं करते. मला आता काय बी सुचना. तायडे, अगं सुचल तुला. आणि आपल्यात आईची जागा फक्त तूच घेऊ शकतेस. होय, आई कुठले मसाले किती प्रमाणात टाकायचे, तिच्या स्पेशल चवीसाठी ती काय करायची हे सगळं तुला माहिती आहे तायडे. तायडे, तूच आमची कॅप्टन आहेस. तायडे, तुला आता खचून चालणार नाही. आपण आईला खानावर नेहमीच चालू ठेवायचं वचन दिलंय. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या भरोशावरच आईनं आपल्याला खानावळीचं व्रत चालू ठेवायला सांगितलंय. कणिक मळायची आहे, भाजी चिरून ठेवायची आहे, काल कुटलेला मसाला परतायचा. मुन्नू, चल कामाला लाग. ही भाजी चिर. दिदे, तुला सोमनाथच्या ऑफिस मध्ये जायचंय ना? होय, पण ऑफिस उघडा अजून वेळ आहे. तर मी हे सगळं आटपते. मावशीला फोन केला? मावशी आला का वाच? बाहेरचा आवराला. आवरून झालं की हाक मारते म्हणली. हा ठीक आहे. तायडे, मावशीचं आवरलं की तू रांगोळी काढाय घे. नाही, आईची तुरुंगातून सुटका होईस्तोवर मी रांगोळी नाही काढणार. एवढं पैसे घे आणि घराचा हक्क सोडण्याच्या या कागदावर सही कर. जवळ आपण ते असली ते 10 लाख रुपये परत करत नाही तर ते आपल्याच सुखाने जगू देणार नाही. करा सही आणि व्हा मोकळ्या. मला जन्मठेप झाली तरी बी मी सही करणार नाही.